Hi friends, welcome to Spectrum Academy YouTube channel. In this video we are going to learn 2.2, the topic the boy who broke the bank. Okay. First of all we will start some chit chat question, then we will turn toward the lesson. अगोदर आपण काही chit chat चे प्रश्न सॉल्व करून घेऊया, नंतर आपल्या मेन टेक्स्ट कडे जाऊया. First question is, a lie can run round the world before truth has got its roots on. ओके, बघा ही एक म्हण आहे ज्या म्हणीचा अर्थ असा होतो की समजा एखादी खोटी गोष्ट असेल ही लवकर ऍक्सेप्ट केली जाते, पण जी खरी गोष्ट आहे किंवा जे खरं आहे सत्य आहे त्याला त्याचं अस्तित्व लवकर सापडत नाहीये. सेकंड, द अबव कोटेशन एक्सप्रेस द हाऊ फास्ट रूमर स्प्रेड. या कोटेशन असं लक्षात येते की अफवा किती वेगाने पसरतात आणि सत्य लवकर ऍक्सेप्ट केलं जात नाही. टॉक विथ युअर ग्रुप अबाउट सम रिसेंट रूमर्स व्हेन पीपल बिलीव्ड ॲट फर्स्ट. अशी कोणती एखादी अफवा याविषयी तुमच्या मित्रांशी डिस्कस करा जी की अगोदर सत्य समजली लोकांनी आणि नंतर त्यावर नंतर कळाले की ही तर एक अफवा होती. ओके, ऑल्सो डिस्कस हाऊ वन कॅन डिसाइड whether some news is fact or fake. यावर देखील डिस्कशन करा की एखादी बातमी तुमच्याकडे येणारी ही खरी आहे किंवा खोटी आहे किंवा एखादी अफवा आहे हे तुम्ही कसा निष्कर्ष लावणार. नेक्स्ट, व्हॉट डू यू थिंक आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फेक न्यूज. तुम्हाला अशी कोणती गोष्ट वाटती जी की कारणीभूत आहे अशा प्रकारच्या अफवा पसरवण्यासाठी. डू यू बिलीव्ह इन ऑल द न्यूज दॅट यू कम अक्रॉस. म्हणजे तुमच्या कानावर येणाऱ्या तर तुम्हाला माहित होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवता का. गिव्ह अन एक्झाम्पल ऑफ अ रूमर विच सीम्ड टू बी अ फॅक्ट इन द बिगिनिंग, लॅटर इट वॉज प्रूव्ड फॉल्स. अशा एखाद्या अफवेचं उदाहरण द्या जी की सुरुवातीला एक अफवा होती पण लोकांनी तिला खरं समजून त्यामुळे त्यांना त्या गोष्टीचा काही नुकसान भोगावं लागलं किंवा त्याचा नंतर कळालं की ही एक अफवा होती. अशा एखाद्या अफवाचं तुम्ही उदाहरण देऊ शकता. हे सर्व प्रश्न तुम्हाला तुमच्या मित्रासोबत वर्गामध्ये डिस्कस करायचे आहे. ठीक. सेकंड क्वेश्चन, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस, डिस्क्राइब वेदर इट इज फॅक्ट और रूमर, जस्टिफाई युअर डिसिजन. सम स्टेटमेंट्स आर गिवन हियर, फॅक्ट्स, रूमर और एंड एक्सप्लेनेशन you have to give here for each and every statement. First, cow gives birth to a calf. This is an fact. So yes, this is the fact. And explanation for this is a natural phenomenon. Second, in 2025, the sun will swallow the earth. So this is not facts. This is a rumor. So no scientifically correct this is. That's why this is a rumor. Third, you receive a message that you have won rupees 5 crore in a lottery. This is not a fact. This is a rumor. An explanation for this: if the message is not from the authority, so don't sure about it. So until it is coming from the some official notification or some official authority. Fourth number, bees beat their wings 270 times in a second. Yes, this is the fact. An explanation for this: this is scientifically proved. The bees beat their wings in a second 270 times. Fifth number, many ships and aeroplanes have disappeared in Bermuda Triangle. Yes, this is a fact and this is scientifically proven fact. 7. Sophia is world's first robot citizen. Yes, this is also a fact and it is proven. 8 number, ghost dwells in a banyan tree. No, this is not fact. This is a rumor and it is not scientifically proved. 9. Do not step out on a new moon day. This is also a rumor and this is a superstition. 10 number, aliens will conquer the earth. This is also a rumor. This is an imaginary fact and not confirmed yet. So now we will turn toward our main extract, main passage, and we will
know what is the actual meaning and what is the actual message behind this lesson. ओके, चला तर बघूया या पॅसेज मधून नेमका लेखकांना कोणता संदेश द्यायचा आहे आणि काय आपल्याला या पाठामधून शिकवण मिळते ते आपण बघूया. नथू grumbled to himself as he swept the steps of the Pipalnagar bank owned by Seth Govindram. ओके, तर असा हा पहिला पॅसेज आहे, इथून स्टार्ट होतो आपला. त्या अगोदर आपण काही लेखकाचा परिचय आहे, लेखकाचा परिचय आपण करून घेऊया. या पाठाचे लेखक आहेत रुस्किन बॉन्ड. यांचा जन्म 1934 साली झाला. हे एक ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत. ते भारतामधील मसुरी येथे त्यांनी दत्तक घेतलेल्या कुटुंबासह राहतात. भारतातील बाल साहित्याच्या विकासामध्ये त्यांचे योगदान खूप मोठे आहे आणि आवर ट्रीज स्टील ग्रो इन इंडिया या पुस्तकाकरिता त्यांना 1992 या वर्षी साहित्य अकादमीचे पारितोषिक देखील देण्यात आले आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री व पद्मभूषण हे पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा किताब 1999 या साली दिला आणि पद्मभूषण हा सन्मान या सन्मानाने त्यांना 2014 साली सन्मानित करण्यात आले. ओके, हा छोटासा आपण लेखकाचा परिचय बघितलेला आहे. यानंतर आपण मेन पाठाकडे वळूया. बघा, नथू grumbled to himself as he swept the steps of Pipalnagar bank owned by Seth Govindram. सेठ गोविंदरामांच्या मालकीच्या पिपलनगर बँकेच्या पायऱ्यावर झाडताना नथू स्वतःवरच चिडला. ग्रंबलचा अर्थ होतो चिडणे. ओके, he used the small brooms hurriedly and carelessly and the dust after rising in a cloud above his head settled down again on the steps. बघा, तो झाडून काढत असताना त्याने निष्काळजीपणाने घाईघाईत पायऱ्यांवर तो झाडू फिरवला आणि त्यामुळे काय झालं, त्यामुळे जी धूळ उडू लागली ती त्याच्या अगदी डोक्यापर्यंत उडून पायऱ्यावर खाली विसावली. त्यानंतर as Nathu was banging his pan against a dustbin, Sitaram's the washerman's son passed by. जेव्हा हा नथू त्या डस्टबिन वर जोरात अगदी ती सुपडी मारत होता आणि त्यामुळे आवाज करत होता, त्याच वेळेस वॉशरमॅन्स सन म्हणजे एक धोब्याचा मुलगा तेथून जात होता. त्याचं नाव होतं सीताराम. ओके, तेव्हा बघा, हातातली सुपडी तो कचऱ्याच्या डब्यात आपटत होता. तेव्हा धोब्याचा मुलगा सीताराम तेथून जात होता. सीताराम was on his delivery round. He had a bundle of a freshly pressed cloth balanced on his head. सीताराम जवळ अगदी इस्त्री केलेल्या कपड्यांचं गाठोडं होतं आणि तो त्याच्या डिलिव्हरी राऊंडवर होता. म्हणजे तो त्याचे कपडे आणणे आणि पोहोचवणे हे त्याचं काम होतं. धुतलेले कपडे ग्राहकांपर्यंत पोहोचवणं आणि धुवायचे कपडे जे वॉश करायचे आहेत कपडे हे ग्राहकांकडून घेऊन येणं ह्या त्याच्या डिलिव्हरी राऊंडवर होता तो. आणि त्याच्या डोक्यावर या कपड्यांचं काय होतं, फ्रेश केलेल्या इस्त्री केलेल्या कपड्याचं गाठोडं होतं. डोंट रेज सच डस्ट, अशा प्रकारे धूळ उडवू नकोस. ही कॉल्ड आउट टू नथू, आणि तो नथूला म्हणाला अशा प्रकारे धूळ उडवू नकोस रे. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. ते बघा, जे सीताराम नथूला काय म्हणाले, महिन्याला ₹2 एक्स्ट्रा द्यायला त्यांनी नकार दिला म्हणून तू एवढा वैतागलास की काय. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेन्ड द स्वीपर्स बॉय. तो जो नथू होता तो काय म्हटला, मला याविषयी काही मला बोलायचं नाही, याविषयी बोलण्याची माझी काही इच्छा नाही. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे, आणखीन मला माझी महिन्याची रेग्युलर पेमेंट देखील मिळालेली नाहीये. या ठिकाणी ग्लंबर्डचा अर्थ होतो तक्रार करणे किंवा कुरकुरकी. बघा, and this is the 20th of the month. Who would think a bank would hold up a poor man's salary? कोणी असा विचार देखील करेल का, आज महिन्याची 28 तारीख आहे तरी देखील यांनी माझी पगार दिलेली नाहीये, एक्स्ट्रा पगार देणं तर सोडाच. As soon as I get my money, जसे मला माझे पैसे मिळतील, I am off. मी ही नोकरी सोडून देणार आहे, मी हा जॉब सोडून देणार आहे. Not another week I work in this place. पुढचा आठवडा देखील मी या बँकेमध्ये थांबणार नाही, इथं मी काम करणार नाही. And Nathu banged the pan against the dustbin several times. आणि अनेक वेळा त्यांनी काय केली, ती सुपडी
त्या डब्यावर जोरजोरात आपटायला सुरुवात केली. जस्ट टू एम्फॅसाइज हिज पॉइंट अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. म्हणजे जो स्वतःचं म्हणणं ठोसपणे मांडण्याचा त्यानं प्रयत्न केला, कॉन्फिडन्सपणे मांडण्याचा केला, स्वतःला आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला. एम्फॅसाइज म्हणजे स्वतःचं म्हणणं कॉन्फिडन्सपणे मांडणे, ओके, किंवा जोर देणे, त्यावर ला महत्व देणे किंवा जोर देणे असा अर्थ होतो या ठिकाणी. वेल, आय विश यू लक. कोण म्हटलं बघा? सीताराम जो म्हटला, बरं ठीक आहे, माझ्याकडून तुला शुभेच्छा. आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट यू. तुला शोभेल असा जॉब, तुला करता येईल असा जॉब मी तुझ्यासाठी पाहून ठेवतो, एखादा असेल तर. अँड ही प्लॉडेड barefoot along the road, the big bundle of cloths hiding most of his head and shoulder. बघा, प्लॉडेड म्हणजे मोठ्या कष्टाने तो तेथून चालला. कोण? सीताराम. सीताराम काय म्हणाले त्याला की तुझ्यासाठी जर एखादा जॉब असेल तुझ्यासाठी सुटेबल तर मी तो बघून ठेवतो आणि तुला कळवतो, तुला तुझ्या कामासाठी शुभेच्छा. आणि सीताराम तेथून असे म्हणून डोके आणि खांदे पार झाकून जातील एवढे त्याच्या डोक्यावर काय होते? सीतारामच्या कपड्याचे गाठोडे होते. आणि तो तिथून सावरत, डोक्यावरील गाठोडे सावरत अनवाणी पायाने तिथून पुढे निघून गेला सीताराम. ऍट द फोर्थ होम ही विजिटेड. जेव्हा तो चौथ्या घरी पोहोचला, सीताराम हिअर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ स्वीपर. तिच्या असं लक्षात आलं की एक महिला त्या घरामध्ये काय करत होती? झाडूवाल्याची तिला गरज आहे काम करण्यासाठी, असं हे सीतारामनी ऐकलं. टाईंग हिज बंडल टुगेदर. त्यानं त्याचं गाठोडं बांधत ही सेड, तो म्हणाला, आय नो ऑफ अ स्वीपर बाय हु इज लुकिंग फॉर अ वर्क. आणि मला एक असा मुलगा माहिती आहे जो कामाच्या शोधामध्ये आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. तो त्याचं काम पुढच्या महिन्यापासून सुरू करेल. ही इज विथ द बँक जस्ट नाउ बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट टू लिव्ह. बघा, आणि असा एक मुलगा आहे जो की हे कामाच्या शोधात आहे आणि तो पुढच्या महिन्यापासून कामाला सुरुवात करेल आणि त्याला जे बँकेचे जे कर्मचारी आहेत ते त्यांना पगार देत नाहीयेत आणि त्यामुळे तो काय करू शकतो? ती बँक सोडण्याच्या विचारामध्ये आहे. इज दॅट सो? असं आहे का? सेड श्रीवास्तवा. श्रीवास्तवा ह्या त्या महिला म्हणाल्या, असं आहे का? वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. त्याला सांग आणि उद्या मला त्याला भेटायला सांग, त्या स्वीपर बॉयला. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ कस्टमर अँड हिज फ्रेंड. म्हणून सीतारामला खूप आनंद झाला बघा, जेणेकरून त्यानं त्याचे काम देखील केलं होतं, दररोजचं कपडे देखील पोहोचवते केले होते, म्हणजे कस्टमरचं देखील काम केलं आणि मित्राचं देखील काम केल्याबद्दल त्याला काय वाटला? आनंद झाला. hoisted his bag on his shoulder and went his way. त्यानं त्याचं गाठोडं डोक्यावर उचललं, उंच उचललं, आधार देत उचललं आणि तो त्याच्या मार्गाने निघून गेला. श्रीवास्तवा हॅड टू डू सम शॉपिंग. ज्या महिला होत्या श्रीवास्तवा यांना काय करायची होती? शॉपिंग करायची होती. शी गेव इन्स्ट्रक्शन to the ayah about the looking after the baby and told the cook not to be late with a midday meal. Then she set out for the People Nagar marketplace to make her customary tour of the cloth shops. नंतर या श्रीवास्तवानी काय केलं? जी आया असते म्हणजे लहान मुलांना घरात सांभाळणारी जी महिला असते त्या महिलेला इन्स्ट्रक्शन दिले की तू काय कर, या माझ्या मुलाकडे, छोट्या बाळाकडे लक्ष दे आणि दुपारच्या जेवणाची तयारी कर. देन शी सेट आउट फॉर द पीपल नगर मार्केट. आणि ती त्या श्रीवास्तवा काय झाल्या? मार्केटमध्ये निघून गेल्या. देन शी सेट आउट फॉर द पीपल नगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लॉथ शॉप. आणि त्याचे बाजारामध्ये त्या निघून गेल्या कपडे खरेदी करण्यासाठी. ठीक आहे, पुढच्या पॅसेज बघूया आपण. अ लार्ज शेडी टॅमॅरिंड ट्री grew at the one end of the bazaar and it was here that Mr. Srivastava found her friends Mr. Bhushan sheltering from the heat. बघा, बाजारात एका टोकाला असलेल्या मोठ्या डेरदार चिंचेच्या झाडाखाली सावलीसाठी उभ्या असलेल्या श्रीमती भूषण यांना त्या भेटल्या. कोण? श्रीवास्तवा. श्रीवास्तवा त्यांची मैत्रीण श्रीमती भूषण यांना त्या भेटल्या. त्या काय करत होत्या? उन्हापासून बचाव करण्यासाठी, उन्हापासून आराम मिळावा यासाठी त्या चिंचेच्या झाडाखाली आराम करत बसल्या होत्या.
Okay, Mrs. Bhushan was fanning herself with a large handkerchief. त्या काय करत होत्या, स्वतःला वारा घालत होत्या, वारा घेत होत्या त्या स्वतःच्या हातरुमालाने. She complained for the summer. त्या काय करत होत्या, या समर विषयी तक्रार करत होत्या. Which she affirmed was definitely the hottest in the history of the Pipalnagar. त्या असं म्हणत होत्या की या वर्षीचा उन्हाळा पिपलनगरच्या इतिहासातील सर्वात जास्त तीव्र असा उन्हाळा आहे, अशा प्रकारची या कंप्लेंट करत होत्या. She then showed Mr. Srivastava a sample of the cloth she was going to buy and for the 5 minutes they discussed its shades, texture and shape. त्यांनी काय केलं, त्यांनी खरेदी करायचा असलेला एक कपड्याचा नमुना श्रीमती श्रीवास्तव यांना दाखवला आणि मग पुढची 5 मिनिटे कपड्याचा रंग, पोत आणि नक्षी यावर त्या काय करायला लागल्या, डिस्कस करायला लागल्या. ओके, हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक, ह्या टॉपिक पासून दूर जाताच त्यांनी काय केलं बघा, श्रीवास्तवा सेड, डू यू नो माय डिअर, तुला माहिती आहे का माझ्या प्रिय मैत्रिणी, दॅट सेठ गोविंदराम्स बँक्स कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज, जे शेठ गोविंदराम यांची जी बँक आहे, जी आपल्या पिपलनगर मध्ये आहे, ही त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार देखील देत नाहीये. ओनली दिस मॉर्निंग I heard a complaint from their sweeper who hasn't received his wages for over a month. आजच मी त्यांच्या जो स्वीपर बॉय आहे यांच्याकडून ही तक्रार ऐकलेली आहे की त्याला मागच्या 1 महिन्यापासून त्याची रेग्युलर पेमेंट देखील मिळालेली नाहीये, पगार देखील त्याला मिळत नाहीये. पुढचा पॅसेज बघूया. शॉकिंग, खरंच आश्चर्यकारक आहे, अरे बापरे, रिमार्क्ड भूषण, म्हणजे ह्या ज्या श्रीमती भूषण आहेत यांना अगदी अरे बापरे म्हणत अशा प्रकारे त्यांनी उद्गार काढले. इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे, म्हणजे जर त्यांच्या झाडू मारणाऱ्या मुलाला जर ते पगार देत नसतील तर म्हणजे नक्की त्यांची परिस्थिती खूप बिकट आहे. नन ऑफ द अदर कुड बी गेटिंग पेड आयदर, म्हणजे बाकीच्या कर्मचाऱ्यांना देखील पगार मिळत नसेल असं यांनी वक्तव्य केलं. शी लेफ्ट She left Mr. Srivastava at the tamarind tree and went in search of her husband, who was sitting in the front of the Kamal Kishori's photography shop, talking with the owner. नंतर काय झालं बघा, या चिंचेच्या झाडाखाली श्रीमती श्रीवास्तवांचा निरोप घेऊन ते आपल्या पतीला शोधायला निघून गेल्या. ते कमल किशोरी फोटोग्राफी, जो कमल किशोरी होते यांचं जे फोटोग्राफीचं शॉप होतं, त्यांच्या मालकाशी ते काय करत होते, गप्पा मारत होते यांचे पती. सो देअर आर यू, येथे आहात का तुम्ही, अशा म्हणाल्या बघा ते. क्राईड मिस्टर भूषण, बघा श्रीमती भूषण काय झाल्या, थोड्याशा रडक्या आवाजात उद्गारल्या. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट अन आवर, मागचं 1 तास झालं मी तुम्हाला शोधत आहे. वेअर डिड यू डिसअपिअर, कुठे नाहीसे झाले होते तुम्ही, मागच्या 1 तासापासून मी तुम्हाला शोधत आहे. अशा प्रकारे या भूषण थोड्याशा रडक्या आवाजामध्ये उद्गारल्या. नाव हिअर रिप्लाइड मिस्टर भूषण, बघा मी तर येथेच होतो, कोण म्हणाले, भूषण असे म्हणाले त्यांचे पती. हॅड यू रिमेन्ड स्टेशनरी इन वन शॉप, तू एका शॉप मध्ये, एका दुकानामध्ये स्थिर थांबते का. आय माइट हॅव फाउंड यू but you go from one shop to the another shop like a bee in a flower garden. बघा तुम्ही एका दुकानावर थांबता का, जसे की फुलावर, जसे की एखादी मधमाशी आहे एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जशा प्रकारे भटकंती करते, तशाच प्रकारे तू काय करतेस, एका दुकानातून दुसऱ्या दुकानात विरत करत असते. अशा प्रकारे यांनी त्यांच्या पत्नीला म्हटले बघा हे भूषण. इथं स्टेशनरीचा अर्थ असा होतो स्थिर. बघा डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, म्हणजे बघा आता नेक्स्ट पॅसेज मध्ये बघूया आपण, उगेच कुरकुर करू नका, या श्रीवास्तवा म्हणल्या त्यांच्या पतीला, सॉरी भूषण. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, द हीट इज ट्राइंग इनफ, अगोदरच उकाड्याने मी हैराण झालेली आहे आणि तुम्ही उगच कुरकुर करू नका. आय डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग टू पिपलनगर, मला नेमकं कळतच नाही या पिपलनगर मध्ये काय होत आहे, काय चाललेलं आहे. इवन द बँक इज अबाउट टू गो बँकरप्ट, आणि बँकवरही दिवाळखोरीची वेळ आलेली
आहे, मला काही कळतच नाही या पीपल नगर मध्ये नेमकं काय चाललेलं आहे. व्हॉट इज दॅट? काय काय म्हणाल्या? सेड कमल किशोरी, जो की ओनर होता त्या शॉपचा, ज्या ठिकाणी त्यांचे पती इथे थांबले होते. सिटिंग अप सडनली, विच बँक? लगेच ते काय झाले, कमल किशोरी ताडकन उठून म्हणाले, कोणती बँक? वाय द पीपल नगर बँक, ऑफकोर्स. कोणती? अर्थातच पीपल नगर बँक. आय हिअर दे हॅव स्टॉप्ड पेइंग देअर एम्प्लॉईज. आणि मी ऐकलेलं आहे त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार देणं थांबवलेलं आहे. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोरी. असं म्हणू नका किशोरी की तुमचं देखील अकाउंट या बँकेमध्ये आहे. नो बट माय नेबर हॅज. कोण म्हणाले? कमल किशोरी म्हणाले की माझं नाही अकाउंट, माझ्या शेजाऱ्याचं आहे. ही एक्सक्लेम्ड, ते उद्गारले. And he called out over the low partition to the keeper of the barber shop next door. बघा त्यांनी काय केलं? He called म्हणजे थोडासा जो दोघांमध्ये पार्टिशन पाडलेली एक छोटी भिंत असते, त्या भिंतीवरून यांनी कुणाला बोलावलं? बार्बर शॉप मध्ये असणाऱ्या दुसऱ्या त्या बार्बर शॉप मध्ये त्यांनी डोकावून त्यांना बोलावलं. दीपचंद, हॅव यू हिअर्ड द लेटेस्ट? कुणाला म्हणाले? त्या बार्बर शॉपच्या ओनरचं नाव होतं दीपचंद, आणि दीपचंदला हे म्हणाले, बघा, दीपचंद, हॅव यू हिअर द लेटेस्ट? तू ताजी बातमी ऐकली आहेस का? द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. पीपल नगर बँक काय झालेली आहे? बुडीत निघालेली आहे. पीपल नगर बँकेचं दिवाळं निघालेलं आहे. यू हॅव बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. तू काय कर, तुझे या पीपल नगर बँकेमधले पैसे जे आहेत, जेवढा लवकरात लवकर तू तुझे पीपल नगर बँकेमधून पैसे काय कर, काढून घे. अशा प्रकारे यांनी त्या जो दीपचंद आहे यांना सांगितलं. ओके, बँकरप्टचा अर्थ असा होतो विदाउट इनफ मनी टू पे व्हॉट यू ओय, फायनान्शियली रियुन्ड, म्हणजे दिवाळखोरी येणे त्याच्यावर असं. नेक्स्ट पॅसेज बघूया. दीपचंद who was cutting the hair of an elderly gentleman. हे दीपचंद काय करत होते? हे नावी होते व्यवसायाने, आणि हे त्या एका वृद्ध माणसाचे, एका वयोवृद्ध व्यक्तीचे केस कापत होते. was so startled that his hand shocked and he nicked his customers right ear. आणि बघा, ही गोष्ट ऐकून त्यांना अगदी शॉक बसला, धक्का बसला, आणि यांनी काय केलं? या शॉकमुळे त्यांनी त्यांच्या कस्टमरचा उजवा कान थोडासा त्यांच्याच्यानं कापला गेला. द कस्टमर्स हेल्प्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस. ते जे कस्टमर होते, ते गृहस्थ जे होते, वेदनेने आणि त्या धक्क्याने जोरजोरात ओरडायला लागले. पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हिअर्ड. बघा, दोन वेगवेगळे धक्के या कस्टमरला बसले. एक म्हणजे कान जो कापला होता त्यांचा उजवा, यामुळे त्यांची वेदना देखील होत होती, आणि दुसरं म्हणजे ही एक भयंकर अशी त्यांनी बातमी ऐकली होती, आणि त्याचा देखील त्यांना धक्का. या दोन्हीच्या आघाताने ते ओरडायला लागले. ऑफुल म्हणजे भयंकर. विथ वन साइड ऑफ द नेक स्टील अनसेवन. बघा, त्यांचे एका साइडचे तर केस कापायचे बाकीच राहिलेले होते मानेवरचे. ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. आता त्यांनी काय केलं? लगेच ते स्ट्रेट रस्त्याने निघाले आणि कोठे गेले? बघा, डायरेक्ट टेलिफोन कडे गेले, जो की एका किराणा दुकानावर ठेवलेला होता. शी डायल्ड सेठ गोविंदराम्स नंबर. त्यांनी सेठ गोविंदराम यांचा नंबर डायल केला. द सेठ वॉज नॉट ॲट होम. तो जे सेठ गोविंदराम होते ते मात्र घरी नव्हते. व्हेअर वॉज ही देन? नेमके ते कोठे आहेत? द सेठ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. म्हणजे बघा, सेठ काय होता? ते शेठ काश्मीर मध्ये त्यांच्या सुट्ट्या एन्जॉय करत होते. ओ वॉजन दॅट सो? असं आहे का? द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. आणि या ग्रहस्थांना, या वयोवृद्ध ग्रहस्थांना या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. ही हरीड बॅक टू द बार्बर्स शॉप अँड टोल्ड दीपचंद. परत ते घाईघाईने नाव्याच्या दुकानाकडे परत आले आणि दीपचंद यांना म्हणाले, द बर्ड हॅज फ्लोन. काय म्हणाले? की पंछी उड गया, पक्षी उडून गेला. शेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. शेठ गोविंदराम यांनी काय केलं? त्यांनी गाव सोडून गेले. ते पंछी उड गया. डेफिनेटली, निश्चितच, इट मीन्स अ कोलॅप. म्हणजे नक्कीच बँक काय झालेली आहे? बुडालेली आहे. अँड
Then he dashed out of the shop, making a billing for his office and checkbook. नंतर त्यांनी काय केलं, घाईघाईमध्ये ताबडतोब ऑफिसच्या दिशेने चेकबुकची व्यवस्था करायला तडक बाहेर पडले. ओके, त्या दुकानातून आणि कुठे निघाले, सरळ बँकेकडे निघायला सुरुवात केली. ओके, निकडचा अर्थ होतो इथं हलकेच कापले किंवा खाच पडली त्यांच्या कानावर. ओके, ऑफुलचा अर्थ असा होतो की भयंकर. ओके, ऑफुल म्हणजे भयंकर न्यूज. ओके, भीतीदायक अशी. आणि बिलिंग म्हणजे थेट किंवा तडक जाणे. थेट ते कुठं निघाले, बँकेच्या ऑफिसकडे निघाले चेकबुक घेऊन. पुढचा पॅसेज बघूया. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. अशा प्रकारे ही न्यूज पूर्ण मार्केटमध्ये, पूर्ण बाजारामध्ये पसरली, जशा प्रकारे की वनामध्ये लागलेला एखादा वनवा पसरतो तशा प्रकारे ही बातमी पूर्ण बाजारभर ही बातमी पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट इट ट्रॅव्हल टू द शॉप. किराणा दुकानदारांकडून ही काय झाली माहिती, व्यापाऱ्यांपासून ते गिरायकांपर्यंत सर्वांपर्यंत ही बातमी पसरली. सर्क्युलेटेड अमॉंग द कस्टमर्स अँड देन स्प्रेड विथ देम विथ द व्हेरियस डायरेक्शन्स. बघा, म्हणजे किराणा दुकानदाराकडून, व्यापाऱ्याकडून त्यांच्या ग्राहकांपर्यंत ही बातमी पोहोचली. टू द बेटल सेलर म्हणजे बघा पानवाल्यांपासून, नंतर ट्रेलर, शिंपी, फ्री वेंडर, छोटे जे व्यापारी होते, ज्वेलर्स, सोनार, बेगर सिटिंग ऑन द पावमेंट. आणि अशी करत करत बघा छोट्या व्यापारी, पान विक्रेता, शिंपी, जे छोटे रस्त्यावर फिरणारे जे व्यापारी होते यांच्याकडून, सोनाराकडून, या सर्वांकडून ही बातमी काय झाली, त्यांच्या ग्राहका थ्रू पूर्ण मार्केटमध्ये ही बातमी पसरली. आणि एवढ्या झपाट्यानं पसरली जशा प्रकारे आगीचा वनवा पसरला जातो. आणि द बेगर सिटिंग ऑन द पावमेंट म्हणजे जो रस्त्यावर बसलेला भिकारी होता यापर्यंत देखील ही बातमी पोहोचली. ओल्ड गणपत द बेगर, त्या भिकाऱ्याचं नाव काय होतं, गणपत, आणि तो म्हातारा होता. हॅड अ क्रॉक्ड लेग, त्याचा काय झाला होता, एक पाय वाकडा होता, नॉट स्ट्रेट. ओके, ही हॅड बीन स्क्वेटिंग म्हणजे दुबडून बसणे, तो नेहमी त्याचा पाय काय करायचा, दुबडून बसायचा. ऑन द पावमेंट फॉर इयर म्हणजे इयर्स म्हणजे अनेक वर्षापासून तो त्या फुटपाथवर बसायचा आणि त्याचा पाय सरळ नव्हता, वाकडा होता, पाय तो दुमडून बसायचा. कॉलिंग फॉर आर्म्स म्हणजे भीक मागणे. ओके, भिक्षा तो मागत होता तेथे बसून. इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ द बॅरो अँड टेक हिम अवे. कोणीतरी त्याला एक छोटीशी हातगाडी घेऊन यायचा सायंकाळी आणि त्याला त्या ठिकाणी घेऊन जायचा. सकाळी सोडायचा आणि सायंकाळी घेऊन जायचा. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक, त्यांना चालायचं माहीतच नव्हतं. बट नाव, पण आता, ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत ॲस्टोनाइज्ड एव्हरीवन. बघा, जसं याने हे ऐकलं की बँक बुडीत निघालेली आहे, बँक करप्ट झालेली आहे, हे ऐकताच या गणपतने मात्र सर्व लोकांना आश्चर्यचकित केलं. ॲस्टोनाइज्ड याचा अर्थ असा होतो की आश्चर्यचकित करणे. प्रत्येकाने यांनी आश्चर्यचकित केलं. leaping to his feet and actually running at the top speed in the direction of the bank. आणि अक्षरशः त्यानं उडी मारली आणि अगदी जोरात सोसाट्यानं तो काय झाला, बँकेच्या दिशेनं पळायला सुरुवात केली त्यानं. It soon became known that he had 1,000 rupees in the saving. आणि त्याच्या असं कशामुळे लगेचच लोकांच्या असं लक्षात आलं की त्याचे बँकेमध्ये 1,000 रुपये काय आहेत, बँकेमध्ये बचत त्याने करून ठेवलेले आहेत, जमा करून त्याने ठेवलेले आहेत. नेक्स्ट पॅसेज बघूया. Men stood in a group at street corners discussing the situation. त्या प्रत्येक कॉर्नरवर, प्रत्येक घोळक्याने रस्त्यावर उभे टाकून लोक परिस्थितीची काय करत होते, परिस्थितीविषयी चर्चा करत होते. पीपल नगर सेल्डम हॅड अ क्रायसिस म्हणजे पीपल नगरवर आतापर्यंत अशी कोणतीही वाईट घटना, संकट पीपल नगरवर आलं नव्हतं. क्वचितच एखादं संकट आलं होतं. सेल्डम ऑर नेव्हर हॅड फ्लोड म्हणजे पीपल नगर मध्ये आतापर्यंत कधीच पूर आला नव्हता. अर्थक्विक भूकंप कधीच आला नव्हता. ड्रॉफ म्हणजे दुष्काळ आतापर्यंत पीपल नगर मध्ये कधीच आला नव्हता. अँड इमिनंट क्रॅश ऑफ द पीपल नगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंजी. बघा, या ठिकाणी इम्युनंटचा अर्थ असा होतो की लवकरच घडण्याची शक्यता. आतापर्यंत कोणताही त्यांच्यावर संकट आलं नव्हतं
पण आता हे पीपल नगरवर खूप मोठं लवकरच संकट येण्याची शक्यता आहे असं त्यांना वाटत होतं. आणि स्पेक्युलेटिंगचा अर्थ होतो तर्क किंवा अंदाज लोक अशा प्रकारचे बांधत होते. फ्रेंजी याचा अर्थ होतो क्रोधाने सैरभैर, आणि लोक क्रोधाने सैरभैर इकडे तिकडे पळत होते. लोकांना काय करावं, कसे बँकेतून पैसे काढावे हे काही कळत नव्हतं. ओके, सम बोस्टेड ऑफ देअर फ्रस्ट्रेटेडनेस, congratulating themselves on having already taken out their money or on never having put any in. काही जण काय करत होते, स्वतःचीच धोरणी किंवा दूरदर्शी त्यांच्या विचारश्रेणीबद्दल ते स्वतःचीच पाठ थोपटत होते की मी तर बँकेमध्ये पैसेच टाकले नाही, माझं तर अकाउंटच नाहीये, याबद्दल स्वतःच कौतुक करत होते, स्वतःलाच ते अभिनंदन करत होते. आणि काही जण काय म्हणत होते की मी काही दिवसापूर्वीच बरं झालं काय बँकेतून पैसे काढून घेतलेले आहेत. Others speculated on the reason for the crash, putting in all down up to excess, indulged in by said Govindram. The Seth had fled the state, said one. बघा, आणि काय करत होते बघा, मनमुराद उपभोग घेतलेला आहे सेठ गोविंदरामनं या त्याच्या पैशाचा, आणि तो आता दूर निघून गेलेला आहे असे त्याबद्दल काही वक्तव्य करत होते. The Seth had fled the state, said one. कोणीतरी म्हणाला की सेठ गोविंदरामनी काय केलं, पहिला व्यक्ती म्हणाला की सेठ गोविंदरामपूर हे राज्य सोडून गेला. ही फ्लेड द कंट्री, सेड अनादर. दुसरा व्यक्ती म्हणाला की त्याने देश सोडून गेला. ही वॉज हायडिंग इन अ पीपल नगर, सेड थर्ड. तो स्वतःला पीपल नगर मध्येच त्यानं तो लपून बसलेला आहे असा तिसरा व्यक्ती म्हणाला. ही हॅड हँगड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिंड ट्री, सेड फोर्थ. कोणीतरी चौथा व्यक्ती असा म्हटला की त्यानं पीपल नगर मध्ये जे असलेलं चिंचेचं झाड आहे त्या झाडाला त्याने काय केली, फाशी घेतली. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. आणि हे त्याला सकाळीच हे कोणी बघितलं, त्या झाडू मारणाऱ्या मुलाने बघितलं. असं कोणतेही वक्तव्य करायला लोकांनी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं, वेगवेगळ्या प्रकारे लोक चर्चा करायला सुरुवात झाली. ओके, पुढचा पॅसेज बघूया. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू आउट ऑल. बघा, दुपारपर्यंत काय झाली होती, त्या बँकेमध्ये अगदी गर्दीला सुरुवात झाली होती. एवढ्याशा बँकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली. इट्स रेडी कॅश अँड द हॅरॅस्ड मॅनेजर वॉज इन अ डायलेमा. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये होता हा मॅनेजर की त्याला नेमकं कळतच नव्हतं की हा प्रॉब्लेम नेमका कसा सॉर्ट आउट करायचा, यातून कसा मार्ग काढायचा. आणि त्यामुळे या ज्या बँक मॅनेजरची काय झाली होती, कोंडी झाली होती, दुविधा मनस्थिती निर्माण झाली होती. इमर्जन्सी फंड could only be obtained from the another bank some 30 miles distance. जर एखादा फंड बोलवायचा असेल दुसऱ्या बँकेमधून तर ती बँक देखील खूप दूर होती आणि ती जवळपास 30 मैल एवढी लांब होती त्या बँकेपासून. अँड ही वॉजंट शुअर शी कुड परश्युअड. आणि त्यांना खात्री पटवून देण्यात खात्री काही पटत नव्हती की तुमचे पैसे सुरक्षित आहेत. ओके, आणि हा मॅनेजर त्या लोकांना खात्री पटवण्याचं काम करत होता की तुमचे पैसे बँकेमध्ये सुरक्षित आहेत. द क्राउड टू वेट अंटिल देन अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊस बोट इन काश्मीर. आणि शेठ गोविंदरामना देखील कोणताही संपर्क करणं शक्य नव्हतं कारण ते काश्मीर मध्ये एका हाऊस बोटवर होते. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. सांगितलं की तुम्ही कृपया काउंटर पासून दूर व्हा आणि पुढच्या दिवशी दुसऱ्या दिवशी या, आज खूप गर्दी आहे, आज सर्वांनाच पैसे वाटप करणं शक्य नाहीये. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. पण हे काही लोकांना कळत नव्हतं. अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप ऑफ द बँक शाउटिंग गिव्ह अस आवर मनी ऑर वी विल ब्रेक इन. आणि अशा प्रकारे लोक गोंधळ करायला लागले आणि म्हणायला लागले की कृपया आम्हाला आमचे पैसे द्या, नाहीतर आम्ही काय करू, बँकेची तोडफोड करू. अँड फेच द सेठ. का, सेठला बोलवा, सेठला बाहेर काढा आणि जे सेठ गोविंदराम आहेत यांना सेठला पकडा. अशा प्रकारे ते नारे द्यायला त्यांनी सुरुवात केली. वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. आम्हाला माहितीये तो सुरक्षित लॉकर मध्ये, डिपॉझिट लॉकर मध्ये लपून बसलेला आहे. mischief makers who didn't have a paisa in a bank joined the crowd and aggravated their mood. बघा, असे काही व्यक्ती होते की ज्यांचे त्या बँकेमध्ये पैसे देखील नव्हते, ते काय करत होते,
या ज्या गोंधळाला विकोपाला नेण्याचं भडकवण्याचं काम करत होते. अग्रिवेटेडचा अर्थ होतो विकोपास नेणे किंवा भडकवण्याचं हे काम करत होते. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू placate them. He declared that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. He urged them to go home and come back to the next day. मॅनेजर काय करत होते, व्यवस्थापक दारात येऊन सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. बँकेत भरपूर पैसा आहे पण तो ताबडतोब उपलब्ध करणे शक्य नाहीये असे सांगून त्याने सर्वांना घरी जाऊन दुसऱ्या दिवशी परत येण्याची ते विनंती करू लागले. ओके, पुढचा पॅसेज बघूया. वी वॉन्ट इट नाऊ. आत्ताच पाहिजे आम्हाला आत्ताच पैसे पाहिजे. चांटेड सम ऑफ द क्राऊड. नाऊ नाऊ नाऊ. आणि सर्वजण एक सुरात ओरडायला सुरुवात केली. आता 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 आम्हाला पैसे आताच पाहिजे. अँड अ ब्रिक hurtled through the air and crashed through the plate glass window of the people नगर. त्यांनी एक विटेचा तुकडा भिरकावला आणि तो विटेचा तुकडा अगदी जी खिडकीची काच होती तिला अगदी भेदून ऑफिस मध्ये गेला. Nathu arrived the next morning to the sweep the step of the bank. She saw the refuse and broken glass and the stone cluttering the step. बघा, नथू दुसऱ्या दिवशी आला आणि त्यानं पाहिलं काय की पूर्ण काचेचे तुकडे पायऱ्यांवर झाले होते आणि अगदी त्याचा एक खूप मोठा असा थर साचलेला होता पायऱ्यांवर काचेच्या तुकड्याचा. ओके, नंतर पुढे बघा. raising his hand in a gesture of horror and disgust, he cried, hooligans, sons of donkeys, as though it isn't bad enough to be paid late. बघा, हा काय म्हणाला बघा. नथू आला तिथं साफ करण्यासाठी. अरे कोण गुंड लोक आहेत हे, गाढव कुठले, उशिरा पगार मिळत होता हे काही कमी होतं की काय, आता माझं कामही यांनी वाढून ठेवलेलं आहे, त्या लोकांनी इथं काच करून, असा नथूनं म्हणायला सुरुवात केली. ओके, he smote the step with his broom scattering the refuse. आणि चिडून जाऊन त्याने पायऱ्यावर झाडू मारला, जोरात आपटला आणि त्यामुळे कचरा इस्तस्त आणखी विखुरला गेला. कुणी? नथुनी. ओके, डिस्गस्टचा अर्थ असा होतो की अत्यंत वाईट आणि चीड येणे. ओके, हल्टड म्हणजे भिरकावणे किंवा अत्यंत वेगामध्ये काय फेकला, ब्रिक्स फेकली होती म्हणजे विटेचा तुकडा एक फेकला होता. ओके, होलिगन्सचा अर्थ होतो गुंड किंवा त्रासदायक मनुष्य आणि स्पोर्टचा अर्थ इथं असा होतो प्रहार केला किंवा जोराने आपटला. गुड मॉर्निंग नथू, सेड द वॉशरमन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. बघा, शुभप्रभात नथू, सायकलीवरून उतरत धोब्याचा मुलगा म्हणाला. कुणाला? नथूला. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ. तू नवीन जॉब स्वीकारायला तयार आहेस का पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून? You will have to, I suppose, now that the bank is going out of business. आणि आता बँक बुडाली आहे म्हटल्यावर तुला ह्या जॉब करावाच लागेल, असं कोण म्हणाला? सीताराम म्हटला नथूला. हाऊ इज दॅट? नथू सेड. कसं शक्य आहे, असं कसं झालं? नथू म्हटला, हॅवंट यू हिअर्ड? तू ऐकलं नाहीयेस का? वेल, you had better wait here until half the population of the people nagar arrives to claim their money. And she waved carefully. He did not have a bank account and sped away on his bicycle. बघा काय झालं आता. नथू म्हणाला असं आहे का, आणि त्यानंतर म्हणजे तू ऐकलं नाहीयेस का, मग थांब इथे थोडा वेळ, पिपल नगरची निम्मी जनता पैसे काढून न्यायला येईलच एवढ्यात, असे म्हणून आपले खाते या बँकेत नाही. या आनंदात हात हलवीत तो सायकलवर बसून पुढे निघून गेला. कोण? सीताराम. ओके, नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप, muttering to himself. When he had finished his work, he sat down on the highest step, await to arrive of the manager. He was determined to get his pay. आणि मग असं म्हणून नथूने पायऱ्या झाडून अगदी वरच्या पायरीवर थोडंसं पुटपुटत, म्युटरिंग म्हणजे स्वतःशी पुटपुटत, तो काय झाला, वरच्या पायरीवर जाऊन बसला आणि त्याने स्वतःशी निर्धार केला. डिटरमाइंड म्हणजे निर्धार करणे. निर्धार केला की मी आज मॅनेजर कडून माझी पेमेंट घेणारच आहे आणि एकदम वरच्या पायरीवर जाऊन हा नथू बसला.
Who would have thought the bank would collapse? कोणी विचारच केला नाही बँक कशा अशी बुडू कशी शकते असं नथू विचार करायला लागला. Who would have thought the bank would collapse? बँक बुडणार असं कुणाला तरी वाटलं होतं का बरं? तो स्वतःशीच he said to himself. तो स्वतःशीच काय लागला म्हणायला लागला. And looked thoughtfully into the distance. आणि थोड्या अंतरावर जाऊन थोड्या दूरवर अंतरावर बघत तो विचार करायला लागला. I wonder how it could have happened. आणि हे नेमकं कसं झालं असेल, हे असं कसं झालं बरं असा नथू विचार करायला लागला. बघा या पाठामध्ये आपण बघू शकतो की ज्या गॉसिप्स असतात, ज्या अफवा असतात, रुमर्स असतात, ह्या कशा प्रकारे पसरतात आणि यामुळे कशा प्रकारचं नुकसान होऊ शकते. म्हणून कोणतीही गोष्ट तुम्ही पाहिल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवायला नाही पाहिजे. आणि आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, कानामध्ये आणि डोळ्यामध्ये 4 बोटाचं अंतर असते. म्हणजेच काय, कानानं ऐकणं आणि डोळ्यानं पाहणं त्यामध्ये खूप फरक असतो. म्हणून कोणत्याही गोष्टीवर विश्वास सहजासहजी ठेवायला नाही पाहिजे. त्याची शहानिशा करूनच त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला पाहिजे आणि चुकीच्या अफवा पसरवणं टाळलं पाहिजे. हा खूप महत्वाचा आणि मोलाचा संदेश लेखक रुस्टिन बॉन्ड यांनी या पाठातून आपल्याला दिलेला